हे बघा, मस्त आपला असा फ्रीज स्वच्छ झाला एकदम. सगळं सामान सुमान लावून घेतलं त्यात. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज जरा जास्तीचं काम काढले. काय काढले दाखवते. हा पसारा बघा. तर तुम्ही म्हणाल हा कसला पसारा एवढा. फ्रीज साफ करायला घेतले. हे बघा, सगळं सामान फ्रीजमधलं काढून ठेवलं. आपला महिलांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे फ्रीज साफ करणं. काय विचारू नका. माझी मुलं म्हणतात त्या फ्रीजमध्ये काय एवढं भरून ठेवतेस तू. पण असतंच, फ्रीजमध्ये सगळं भरलेलंच असतंय बघा. सगळा फ्रीज रिकामा केला मी. सगळे ट्रे वगैरे काढून घेतलेत. आता ते घासायचे फ्रीजचे सगळे ट्रे वगैरे साफसूफ करायचे. सामान बघा सगळं काय काय काढून ठेवलं आहे. आता त्यातलं काय लागणार आहे ते ठेवणार आहे, न लागणारं काढून टाकायचे. हे बघा, हे सगळे ट्रे मी बाहेर घासून वाळत घातलेत. आमच्या अंगणात जागा आहे, तिथं मी मग सगळं घासून वगैरे थोडा वेळ उन्हात ठेवलं की वाळतात चांगले. घासून घेतले सगळे ट्रे. आता हे काम करता करता खायला पण करायचे, तर म्हटलं पटकन होईल असं आता उपमा करणार आहे मी. उपमाच करते. आता तितका काही वेळ पण नाही आहे. वाटीभर रवा घेते. उपमा कसा पटकन होऊन जाईल, कारण आपण बाकीची कामं करीपर्यंत खायचं नाश्त्याचं पण राहून जाईल. तसंच माझं म्हटलं चला खायला करते नाश्त्याला. रवा भाजून घेतलाय. टॉमॅटो कांदा कापून घेतला सगळा. कढई परत तीच ठेवली. रवा काढून घेतला, तेल घातल्यावर. जास्तीची कामं काढलेत जरा. का काढलेत ते सांगेनच पुढचे काही आता व्हिडिओ खास असतील. घरातली साफसफाई चालली आहे. फ्रीज राहिलं होतं साफ करायचं, ते पण आज काढले. बाकी सगळं झालं, सगळं आवरून. सांगेनच पुढच्या व्हिडिओमध्ये मी काय खास कारण आहे ते. मिरच्या टाकल्या तेलामध्ये, कांदा कोथिंबीर टाकली. परतू दिला कांदा जरा चांगला. हे फ्रीजमध्ये फ्रोझन मटर होते, थोडेसे ते मटर टाकलेत. फ्रोझन मटर कसे लगेच मऊ होतात. कढीपत्ता घातला थोडासा. हिंग घालते थोडं. मी उपम्यामध्ये हिंग घालतेच. तुम्ही घालता की नाही मला सांगा कमेंट करून. हळद घातली. परतो दिलं चांगलं. टोमॅटो घातलं. परत चांगलं मिक्स होऊ दिलं. आता पाणी घालते त्यात मी. मीठ घालायचे. हे बघा, परतलं चांगलं. मीठ घालते. पाणी घालायचे. पाणी घातल्यावर आपण जितका रवा वाटीभर रवा घेतलाय ना, त्याप्रमाणे पाणी घालायचं. आता त्याचं काही प्रमाण सांगत नाही आपल्याला, ते मी माहीतच असतं सगळ्यांना. झाकण ठेवलं, जरा पाण्याला उकळी येऊ देते.
पाणी उकळलं बघा. आता त्यात हा रवा टाकून दिला. चांगला मिक्स करून घेते रवा. उकळलेल्या पाण्यात रवा टाकला की तो काही लगेच वाफवतो. चांगलं हलवून घेतलं. एक अर्धा चमचा साखर घातली. आपण उपम्यामध्ये पोह्यामध्ये साखर घालतोच. मी पण घालते. अर्धा चमचा साखर घातली, त्याने छान चव लागते. थोडा वेळ झाकण ठेवते बघा. एक 2 मिनटं वाफवू देते चांगलं. हे बघा, मस्त उपमा झाला. काम करत करत खायचं पण तर करायला पाहिजे. हे बघा, मस्त उपमा झाला. झाकून ठेवला जरा. हे बघा, मस्त असा गरम गरम उपमा आहोंना पण देते, मी पण खाते. बाकीची अजून कामं करायची आहेत. ते बघा, आता हे सगळे ट्रे बाहेरचे घरात आणले मी, वाळलेत चांगले. आता हे सगळे लावून घेते, ट्रे लावून घेते. सगळं सामान जे काय चांगलं आहे नको आहे ते काढून टाकते. बऱ्याचदा काय होतं, पाठीमागे सामान राहून जातं सगळं. हे बघा, सगळं सामान लावलं मस्त. वरचं फ्रीजरमधलं पण हे बघा, लावलं सगळं सामान. जास्तीचं काम आज हे होतं, फ्रीज साफ करायचं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेनच काय खास कारण आहे ते. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.